नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे नाशिकची अगदी प्रसिद्ध अशी हिरव्या हरभऱ्याची सोल्याची भाजी। तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत तुम्ही बघा। चॅनलला सबस्क्राइब करायला नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला तर मग आपण बनवूया छान अशी हिरव्या हरभऱ्याची सोल्याची भाजी। आपल्याला हरभऱ्याची सोल्याची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: लसूण 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, बारीक कापलेली कोथिंबीर, बेसन पीठ, जिरे, मोहरी, हळद, लाल तिखट, कांदा लसूण, तेल आणि चवीनुसार मीठ। हरभरे आपण पॅन वरती असे छान असे थोडे भाजून घेणार आहोत। एक 2-3 मिनिटं आपण हे भाजून घेणार आहोत। बघा, हरभरे आपले भाजून झाले। आता आपण थोडेसे असे मॅश करून घ्यायचे। अशा पद्धतीने मॅश करायचे आपल्याला। तेल घालूया। तेल छान तापलं का आपण पहिले मोहरी घालूया। अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, लसूण आणि हिरवी मिरची मिक्सर मधून बारीक करून घेतले। हळद, कांदा लसूण मसाला अर्धा चमचा, लाल तिखट तुम्हाला किती हवंय त्यानुसार, आणि बेसन। आता यात आपण पाणी घालूया। पाणी गरम करून घ्यायचंय, थंड पाणी नाही घालायचं। आता छान अशी याला एक उकळी काढून घेऊ आपण। छान अशी उकळी आली। आपण यात आता हरभरे घालूया मॅश केलेले। चवीनुसार मीठ घालायचे। कोथिंबीर घालूया। छान असं 5 मिनिटं आपण हे शिजून देऊया। हे बघा, छान अशी आपली भाजी शिजली आहे। हे बघा, कट करते। हे बघा, छान अशी आपली भाजी शिजली आहे। छान शिजली आहे। आता आपण याला तडका देऊया।
हिंगाचा तडका देऊ आपण. छान अशी आपली भाजी तयार झाली आहे. चला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. छान अशी आपली हिरव्या हरभऱ्याची सोल्याची भाजी तयार झाली आहे. तर घरी तुम्ही नक्की बनवून बघा. अगदी साधी आणि सोपी. खूप जास्त साहित्य लागत नाही ह्या भाजीला. आपल्या रोजच्याच घरच्या साहित्यामध्ये तयार होते. मग खायला खूप चविष्ट लागते. तर घरी तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा. भेटू आपण पुढच्या रेसिपी सोबत. धन्यवाद.